इव्हनिंग पल्सच्या सुरुवातीला एक महत्वाची मोठी बातमी आपण बघणार आहोत। उद्धव ठाकरेंसह एकनाथ शिंदे यांना सुद्धा कोर्टानं आता समन्स पाठवलेलं आहे। 2009च्या एका प्रकरणात कल्याण कोर्टानं हे समन्स पाठवलंय। 5 ऑगस्टला उद्धव ठाकरेंना व्हीसीद्वारे हजर राहण्याचे निर्देश दिले गेलेत, तर 6 ऑगस्टला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हीसीद्वारे हजर राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। पुढची महत्वाची बातमी बघूया। मंत्री गिरीश महाजन आणि विजय चौधरी यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे। केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचं यात समोर आलेलं आहे। लोकशाही मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। भाजपचे माजी प्रदेश सरचिटणीस आणि उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी यांच्या भाजपच्या अनेक नेत्यांसोबत संवाद झालेल्या कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहेत। मंत्री गिरीश महाजन आणि विजय चौधरी यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे। या ऑडिओ क्लिपमध्ये अनेक धक्कादायक वक्तव्य केली गेल्याचं समोर आलेलं आहे। तुमच्याच भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या तोंडातनं जर गटार बाहेर पडत असेल आणि या गटारीमुळे ज्या महिला पदाधिकारी आज राजकारणामध्ये काम करतायत त्यांच्या बाबतीमध्ये असे वक्तव्य केले जात असतील, तर याने महाराष्ट्राची बदनामी होत नाही का? याच्याने महाराष्ट्रातल्या माता भगिनींची बदनामी होत नाही का? तुमच्या बाबतीमध्ये किती अश्लील घाण प्रकारे तुमचे पदाधिकारी असतील, तुमचे नेते असतील, तुमच्या बाबतीमध्ये संभाषण करतायत। खरंच महाराष्ट्राची ही संस्कृती नाहीच आणि या सगळ्या माता भगिनी आम्ही सगळेच असल्या वक्तव्य कुणीही सहन करणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।